नमस्कार. प्रवासामध्ये 4 ते 5 दिवस टिकणारे असे खुसखुशीत मेथीचे पौष्टिक पराठे आज आपण इथे बघणार आहोत. तर मी आहे समृद्धी स्वयंपाकघरमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे खुसखुशीत मेथीचे पौष्टिक पराठे कसे बनवायचे ते. तर प्रवासामध्ये हे पराठे 4 ते 5 दिवस नक्कीच टिकतात. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. इथे मी 1 वाटीने गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मी ज्वारीचे पीठ घेतले आहे. ज्वारीच्या पिठाने कसे पराठे खुसखुशीत आणि खमंग होतात. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे आणि चवीपुरता मीठ टाकले आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीने टाकू शकता. आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेले आहे. जिरे पावडर टाकणं झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तीळ टाकली आहे. मला थोडी पराठ्यांमध्ये जास्ती आवडते त्यामुळे मी तीळ जास्ती टाकलेली आहे. आणि आता इथे मी थोडासा ओवा हातावर क्रश करून घेतला आहे. त्याने जरा चव वेगळीच लागते म्हणून मी ओवा तसा क्रश करून घेतला आहे. ओवा क्रश करून घेतल्यानंतर कसुरी मेथीसुद्धा मी हातावर थोडीशी क्रश करून घेतलेली आहे. त्याची पण चव जरा छानच लागते म्हणून मी तशीच करून टाकते आहे. ठीक आहे. आता ज्याचे पराठे करतो आहे ते टाकू. महत्त्वाचा पार्ट म्हणजे मेथी ही मी थोडीशी म्हणजे 1 वाटी छान बारीक चिरून घेतली आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि 1 चमचा तेल टाकलेला आहे. तेल टाकल्यानंतर थोड्या पाण्याने हे मी पूर्ण याचा घट्ट गोळा मळून घेणार आहे. आता आपल्या इथे पिठाचा गोळा छान घट्ट झालेला आहे. त्याला छानपैकी थोडेसे तेल लावून 5 ते 10 मिनटासाठी तसेच ठेवून द्यायचे आहे. आता वळूया आपण पराठ्याकडे. 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गोल करून गव्हाचे पीठ लावायचे आहे. गव्हाचे पीठ लावून घेतल्यानंतर तो गोळा लाटून घ्यायचा आहे म्हणजे त्याची छोटीशी पोळी करायची आहे. छोटी पोळी केल्यानंतर त्याला एका बाजूला तेल लावायचं आहे आणि त्या पोळीची एक फोल्ड करायची आहे आणि परत दुसऱ्या बाजूला तेल लावून त्या पोळीची परत एक फोल्ड करायची जेणेकरून आपल्याला त्रिकोणी पराठ्याचा गोळा आपल्याला मिळेल. आता गव्हाचे पीठ लावून त्याला परत छानपैकी लाटून घ्यायचा आहे. पराठा आता आपला पूर्णपणे लाटून तयार आहे आणि एकीकडे तवासुद्धा गरम झालेला आहे. तर आता आपण पराठा तव्यावर टाकायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान मंद आचेवर खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. आता ही एक बाजू पलटवली आहे आपण. आता यावर आपण तेल लावून घ्यायचे आहे. तुम्ही तुपाने सुद्धा पराठा शेकू शकता आणि मी इथे तेलाने शेकते आहे. कोणी तूप वापरतं कोणी तेल वापरतं पण मी तेल वापरते. अशाच प्रकारे छान दोन्ही बाजूने पराठा तेल लावून भाजून घ्यायचा आहे म्हणजे शेकून घ्यायचा आहे. आणि पराठा हा नेहमी मंद आचेवरच शेकायचा आहे जेणेकरून पराठा छान खुसखुशीत आणि खमंग होतो. तर तयार आहे आपला मेथीचा पौष्टिक पराठा छान गरम पराठा आणि थंड दह्यासोबत सर्व करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा नवीन रेसिपीसोबत. टाटा बाय.